नमस्कार माऊली. माणसाच्या आयुष्यामध्ये निर्णय घेण्याला फार महत्व आहे. आपल्या आयुष्यातला एखादा चुकीचा निर्णय सुद्धा सगळं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. कधी यशस्वी करू शकतो तर कधी अगदी पुरेपूर सर्वनाश करू शकतो. आणि बरेचदा असे निर्णय घ्यायची वेळ जेव्हा माणसावर येते तेव्हा त्याची सोबत करायला कोणीच नसतं. आणि या निर्णयाबरोबर आणखीन एक येणारी गोष्ट म्हणजे द्विधा मनस्थिती. आणि आपण घेतलेला निर्णय चूक का बरोबर असा निर्णय घेऊन आपण चूक तर करत नाही ना, अशा शंकांनी आपलं मन सतत चिंतित राहतं. आता कौशिकीनं धाडस करून जो निर्णय घेतलाय त्याच्यावर परिस्थिती आता काय डाव रचते ते बघणं मोठं रंजक ठरणार आहे. कौशिकी, 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 कुठे आहेस तू? माई, माही, अगं आता तूच काहीतरी मार्ग सुचव. किती रात्र झालीये बघ, खूप अंधार पडलाय, पण कौशिकी कुठेच दिसली नाही मला. तिचा शोध घेण्यासाठी सर्वत्र शोध मोहीम राबवली का? अगं हो माई, मी संपूर्ण अरण्य पिंजून काढले आहे आणि तिच्या शोधार्थ मी सगळीकडे भ्रमर सुद्धा पाठवले आहेत, परंतु तिचा कुठेच ठाव लागला नाही. कुठे गेली असेल माझी पुत्री? आज एक तर तिची मनस्थिती शांत नाही आणि आता तिचा थांगही लागत नाही. कुठे गेली असेल माझी पुत्री? माई, कौशिकीचं काही बरं वाईट तर? भासदत्त, अभद्र काहीतरी बोलू नकोस. भासदत्त, भासदत्त, एक सुवार्ता आहे. काय? कौशिकीचा थांग लागला? नाही, पण गुरुदेव चंद्रसेन यांनी एक निरोप दिलाय. कुणी कसलीही चिंता करण्याची गरज नाही. कौशिकी त्यांचा निरोप घेऊन गेली होती आणि ती जिथे कुठे असेल तिथं निश्चितपणे सुखरूप असेल. म्हणजे गुरु चंद्रसेन यांना कौशिकीच्या जाण्याची कल्पना होती तर? भासदत्त, शांत हो. असो, एक चिंता तर मिटली. आणि गुरुदेवांनी निक्षून सांगितलंय की भासदत्त, तू तिला शोधण्याचे प्रयत्न करू नकोस आणि ह्या अरण्यातून देखील बाहेर जाऊ नकोस. काय? गुरु चंद्रसेन स्वतः असं म्हणाले? होय, तशी त्यांची आज्ञाच आहे. पाहिलेस माई, आपल्याला चिंता वाटते म्हणून आपण तिचा शोध घेणार होतो आणि... भासदत्त, शांत हो. ती येईल परत. असो, गुरु चंद्रसेन यांची ती आज्ञा असेल तर मी शब्द देतो, त्यांच्या आज्ञेचं मी पालन करीन. ओम नमः शिवाय. 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 पुत्री, प्रणाम गुरुवर्य. तुझ्या पूजनात खंड तर नाही ना आला? नाही गुरुवर्य, माझी पूजा संपन्नच झाली होती. श्री महादेव हे माझे आराध्य आहेत. ऐकून आनंद वाटला. परंतु माझ्या मनामध्ये अनेक शंकांचे काहूर दाटले आहे. अशी कोणती इच्छा होती ज्याकरिता तू कल्पवसूसह इथवर येण्याचा आग्रह धरला होतास? गुरुवर्य, मी अतिशय प्रांजलपणे माझ्या मनातील भाव आपल्यासह सादर करते आहे, तर आपण त्यांचा योग्य प्रकारे स्वीकार कराल अशी अपेक्षा ठेवते. अगदी निसंकोचपणे व्यक्त हो पुत्री. गुरुवर्य, माझ्या मनात कल्पवसूप्रती अतीव प्रेम दाटले आहे आणि यापुढचं माझं संपूर्ण आयुष्य मी त्याच्यासोबत व्यतीत करण्याची अपेक्षा ठेवते. मला अनुमती त्यांच्यासह आश्रमापर्यंत प्रवास करायची नको आहे, तर
त्यांच्या जीवन प्रवासात त्यांची सहचारणी म्हणून हवी आहे. नाही, हे कदापि शक्य नाही. शक्य नाही? असे का म्हणतात आपण? कारण पत्नी म्हणून माझ्या काही अपेक्षा आहेत, ज्या तुझ्या ठाई आहेत की नाही याची मला कल्पना नाही. कल्पवसू, वत्सा, तुझ्या त्या अटी आणि त्याबद्दल मला ठाऊक आहे. त्याची अशी अट आहे की आपल्या भावी पत्नीच्या अंगी एक अत्यंत महत्वाचा गुण असावा. गुण? कोणता गुण? तिच्या ठाई शिवभक्ती असावी. त्याबद्दल आपण निश्चिंत असावे. मी देखील शिवभक्त आहे. शिवाराधना माझ्या आयुष्यातील अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तिचे माहेर असावे, नाती असावीत, नात्यांचा गोतावळा असावा. सारा प्रासाद भरून जाईल इतकी माणसं असावीत. तू या प्रश्नाचे उत्तर नाही दिलेस. असे आहे ना तुझे माहेर? हो हो आहे ना. कुठे? ते नदी ओलांडून वेहूचे अरण्य आहे ना, ते पार केल्यावर त्याच्याही पुढे आहे माझे माहेर. आता अधिक विचार करू नकोस. माझ्या मते ही अत्यंत योग्य वेळ आहे तुम्ही दोघांनी विवाह बंधनात येण्याची. कौशिकी, आज आपल्या नवीन आयुष्याला प्रारंभ होतो आहे. दररोज उगवणारा सूर्य तोच, परंतु आज त्याची किरणे झेलताना मला अतीव आनंद होतो आहे, कारण त्याच्यात तुझ्या प्रीतीची ऊब मला जाणवते आहे. अहो, हे तर मी म्हणायला हवे. ज्या प्रेमासाठी मी व्याकुळ झाले होते ते मला आज तुमच्या रूपात मिळाले. माझ्या आयुष्याला आज निश्चितपणे अर्थ लाभला आहे आणि यातच मला समाधान आहे. मी देखील आयुष्यात प्रथमच आश्रम सोडून बाहेर पडलो आहे. माझ्या नव्या आयुष्याचा अध्याय तुझ्या सवे या नव्या घरात प्रारंभित करण्यास मी अतीव उत्सुक आहे. ये कौशिकी. स्वामी, माझे हेच स्वप्न होते की आयुष्यात आपल्याला आपले प्रेम मिळावे आणि ही माझी मनोमनी असलेली इच्छा होती. तुमच्यासह हे संसार स्वप्न पूर्ण करण्यात मला सर्वस्वी आनंद मिळणार आहे. मला देखील. कौशिकी, मी तुझ्या पूर्वायुष्याबद्दल जाणून घेण्यास उत्सुक आहे, कारण मला त्याबद्दल काहीच ज्ञात नाही. अहो, काय झाले? तुम्ही अचानक शांत का झालात? माझे काही चुकले का? नाही, तुझ्या ऐश्वर्याबद्दल ऐकले आणि माझे मन काहीसे चिंतित झाले. कौशिकी, माझी अशी परिस्थिती नाही की मी तुला ते सुख देऊ शकेन, परंतु मी तुला शब्द देतो, मी तुला तुझ्या माहेरचं ऐश्वर्य नक्की प्रदान करेन. अहो, मला जर धनाची आवश्यकता असती तर मी एखाद्या महाराजाशी विवाह करण्याचे स्वप्न पाहिले असते,
परंतु मला खऱ्या प्रेमाची आस होती, जी तुमच्याद्वारे पूर्ण झाली आहे. कौशिकी, तू जे बोलते आहेस ते एक युक्तिवाद म्हणून पूरक आहे, परंतु आता मी ते माझे कर्तव्य म्हणून हाती घेतले आहे, ज्याची पूर्तता मी निश्चितच करेन. अहो, आपण कुठल्या निरर्थक विषयावर चर्चा करत आहोत? प्रथम तुम्ही मला हे सांगा की या घरात ते स्थान कुठे आहे जिथे माझे आराध्य श्री महादेव विराजमान होतील? कौशिकी, हेच ते स्थान जिथे महादेव विराजमान होतील. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ओम नमः शिवाय. हे प्रभो, आज श्रावण मासातील प्रथम सोमवार. आमच्या या भक्तीचा स्वीकार करावा. भासदत्त, तुला काही समजते काय? आज श्रावण मास प्रारंभित झालाय, तरी देखील कौशिकीची काहीच वार्ता नाही. ती सोमवारचं व्रत करायची, मनोभावे पूजन करायची, परंतु ती निश्चित आता काय करते आहे, कुठे आहे, काही कळायला मार्ग नाही. ओम नमः शिवाय. कौशिकी, आज श्रावणी सोमवार आहे. त्या निमित्तानं आश्रमामध्ये महाशिवपूजनाचे आयोजन केले आहे. ते संपन्न करूनच मी घरी परते. स्वामी, आपण चिंता नका करू. ते कार्य सर्वाधिक महत्वाचे आहे. मी प्रतीक्षा करेन. नाही, तेच मी तुला सांगू पाहतो आहे की तू माझी प्रतीक्षा करू नयेस. तिथे किती वेळ लागेल याची शाश्वती नाही, तेव्हा तू तुझ्या वेळेप्रमाणे भोजन उरकून घे. आज मी देखील घरात शिवपूजन करणार आहे. ते यथासांग संपन्न झाले की भोजन करून घेईन. आपण निश्चिंत राहावे. ठीक आहे, येतो मी. भासदत्त, आपण इथं आलो आहोत, पण ती इथे असेल का? आणि आपलं असं इथं येणं कितपत योग्य आहे? आहे रे योग्य. मला खात्री आहे ती याच गावात असेल. हे बघ, पण असं करू, आपण तिचा शोध घेऊ, तिची भेट घेऊ. मला तिच्या भेटीची खूप ओढ लागली रे. आणि भेट झाली की लगेच आपण अरण्यात निघून जाऊ. चालेल? चूप तिकडे ये. हा, हो, पण हे सगळं आपल्याला त्वरित करावं लागणार आहे, अन्यथा अनर्थ होईल. आणि आपलं असं चोरून येणं गुरुजींना जर समजलं तर त्यांच्या क्रोधास सामोरं जावे लागेल, आणि त्यांची कुठलीही शिक्षा भोगण्यास माझी इच्छा नाही. होय रे, अरे मला सुद्धा त्याच गोष्टीचे भय आहे. आपण ना असं करू, तिची भेट घेऊ आणि आपली मोहीम पूर्ण झाली की त्वरित अरण्यात निघून जाऊ. काय? हो, चल. आणि एक गोष्ट ध्यानात ठेव, या गावात वावरत असताना कुठल्याही मनुष्याच्या दृष्टीस आपण पडता कामा नये. होय, मी पूर्णपणे सज्ज आहे. चल, हळूहळू ये. हो. नागाला
तू तू इथे कसा आलास? प्रथम घरात ये. तू इथे कसा आलास? काय ग, मी काय त्या जनतेला खाणार होतो का, की त्यांना काय इजा पोहोचवणार होतो? आणि मला पाहून सगळे धावत का सुटलेत? हो हो, तू शांत हो बघू. हवं तर त्यांच्यावरील संताप माझ्यावर काढलास तरी चालेल. आणि हा मनुष्य स्वभावच आहे की कोणत्याही श्वापदास किंवा विषारी प्राण्यास बघून त्यांचा जीव घाबरा होतोच ना. ते राहू दे, तू मला सांग, तू इथे आलास कसा? केवळ मीच नाही, तुझा आणखी एक सुहृद इथे आलाय. काय? कोण? कौशिकी. भासदत्त. कौशिकी. भासदत्त, तुला आज आठवण आली माझी? इतके दिवस कुठे होतास? वा वा वा, हे मी तुला विचारायला हवं. इतके दिवस तू कुठे होतीस? तू काय करतेस, कशी आहेस, या विचाराने आम्ही दोघं अस्वस्थ होत असतो नेहमी, माहितीये? अस्वस्थ? कशा करिता? मला जे हवे होते ते प्राप्त झाले आहे. कल्पवसू आणि माझा विवाह झाला आहे. काय सांगतेस? माझे स्वप्न पूर्ण झाले आहे. अरे वा, ही तर आनंदाची वार्ता आहे. परंतु दुर्दैवाने आज तुमची आणि त्यांची भेट नाही होऊ शकणार. का? आज त्यांच्या आश्रमात महादेवांची पूजा आहे आणि त्यांना येण्यास विलंब होणार आहे. एका अर्थी ते बरंच झालं. हो, म्हणजे ते आपणास पाहून पुन्हा भयभीत होणार नाही. आणि तत्पूर्वी आपण इथून प्रस्थान केलेलं योग्य राहील. इतक्या दिवसांनी भेटला आहात आणि आज श्रावणी सोमवार आहे, तर दोघांनी भोजन करूनच जायचं आहे. भोजन? भोजन मिळणार? खाऊन घ्या. कौशिकी, कौशिकी, दार उघड. कौशिकी, ऐकलेस का? मी आलो आहे. स्वामी, कौशिकीच्या जिद्दी समोर आपण अगदी हातच जोडले पाहिजेत. अहो, किती म्हणजे किती खडतर मार्ग. आता कुठे तिला थोडीशी उसंत मिळाली आहे. प्रेमाचं रोपटं फुलून सहजीवन सुरू झालंय. पण माऊली, जेव्हा सारं काही अलबेल सुरू असतं तेव्हाच नवीन संकट निर्माण होत असतं. कौशिकीच्या बाबतीत असंच काही होईल का? बघूया पुढील भागात. तोवर उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका.